अमरावतीच्या मेळघाटमध्ये रस्ता आणि पुलांची दुरावस्था ब्रिटिशकालीन पूल खिळखिळे झालेले आहेत, मात्र दुरुस्ती नाहीच आहे। आदिवासी बांधवांकडून बॅनरच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात आला। बुलढाण्याच्या संग्रामपूरच्या तहसील कार्यालयामध्ये चोरीचा प्रयत्न, कार्यालयातील संगणकासह महत्त्वाच्या कागदपत्रांची नासधूस। ही घटना चोरी आणि किंवा कार्यालयातील रेकॉर्ड नष्ट करण्याच्या हेतूने घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। बेळगावमधून 2 दिवसापूर्वी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले 90 वर्षीय आजोबा बेपत्ता झाले होते। 2 दिवसांपासून कुटुंबीय शोध घेत होतं। शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडूनच सापडलेत आजोबा। नातेवाईकांकडून आता आनंद व्यक्त करण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले। कारंजा बाजार समितीमध्ये पुन्हा 10,000 क्विंटल गव्हाची विक्रमी आवक। गव्हाला 2,835 रुपयांचा दर, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। धाराशिवच्या उमरग्यात 70 फूट विहिरीत उडी मारून 2 तरुणांनी वाचवलेत बाळाचे प्राण। भुयार चिंचोली या फौजुद्दीन शेख या लहानगा खेळत असतानाच विहिरीत पडला होता आणि प्रसंगावधान राखत 2 तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या बाळाला वाचवलंय। सोलापूरच्या वडापूरमध्ये पार पडलाय पालखी भेटीचा सोहळा। प्रभुलिंग मंदिराच्या पालखी तळावर रंगलाय 13 देवतांच्या पालखी भेटीचा सोहळा। पारंपरिक वाद्याचा गजर, भंडाराचे उधळण करत लाखो भाविकांची सोहळ्याला हजेरी। शेतीच्या सिंचनासाठी लावलेल्या 800 फूट खोल बोरवेलमधून 100 फुटापेक्षा उंच पाण्याचे फवारे। दिवसातून 2 ते 3दा मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर निघत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। होळीपूर्वी कशेडी बोगद्यामधील दुसरी लाईन सुरू होणार। कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, विद्युत रोषणाई अंतिम टप्प्यात।